जय जय रघुवीर समर्थ. गोंधळलेल्या मनाने धावण्यापेक्षा आत्मविश्वासाने चाललेलं कधीही चांगलं असतं. चुकलात पण शिकलात हे महत्वाचं आहे. थकलात पण टिकलात हे महत्वाचं आहे. रडलात पण घडलात हे महत्वाचं आहे. पडलात पण धडपडलात हे महत्वाचं आहे. उरलात पण सर्वांना पुरलात हे महत्वाचं आहे. हरलात पण पुन्हा नव्याने बहरलात हे महत्वाचं आहे. मित्रांनो, लोक तुमच्यावर टीका करतात, त्यावेळी त्या टीकेत दडलेले सत्य तुमचे आयुष्य उज्ज्वल बनवते. म्हणूनच नेहमी टीकेतून शिका. स्वतःच्या आयुष्यात जर तुम्हाला रंग भरायचे असतील तर दुसऱ्याचे रंग ओळखता आले पाहिजेत. मित्रांनो, न डगमगता पुन्हा सुरुवात करायला हवी. कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवापासून असते. प्रत्येक नात्यात प्रामाणिकपणा, जिव्हाळा हा असावाच लागतो. कंटाळा तर त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. मित्रांनो, जी व्यक्ती मनापासून तुमची आहे तिला ओळखायला शिका. कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात. जिथे हक्क आणि अधिकार असतो तिथेच हट्ट केला जातो. मित्रांनो, आयुष्य म्हणजे काय हे त्या गरीबाला विचारा, ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो. जे आपलं नाही झालं त्याच्यावर कधी हक्क दाखवू नका आणि जो समजून नाही घेत त्याला कधीही स्वतःचा त्रास सांगू नका. मित्रांनो, आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढं आहे आणि कोण आपल्या पाठीमागं आहे, तर हे सुद्धा पाहिलं पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. मित्रांनो, समोरचा व्यक्ती करत असलेलं काम सुद्धा खूप कठीण असतं जोपर्यंत आपण स्वतः ते काम करत नाही. वाईट प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावं लागतं. परिस्थितीच्या आधी न जाता परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलंच पाहिजे. मित्रांनो, माणसाचे खरे रूप आपल्याला तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची असो, उंचीची असो, दारूची असो, पैशाची असो, रूपाची असो किंवा इतर कशाचीही असो. पोटा पाण्यापुरता स्वार्थ हा जरूर असावा, पण कोणाच तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं. मित्रांनो, गती हळू असली तरी चालेल, पण तीच गती प्रगतीकडे जाणारी असली पाहिजे. स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं सत्य ज्याला कळालं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख आपोआप व्हायला लागते. मित्रांनो, आपण अशा समाजात राहतो जिथे सुंदरता रंग पाहून ठरवली जाते, शिक्षण मार्क्स पाहून ठरवले जातात आणि सन्मान पैसा पाहून दिला जातो. मित्रांनो, सर्वांमध्ये सर्व गुण नसतात, पण प्रत्येकामध्ये असा एखादा तरी गुण असतोच की तो त्याला प्रसिद्ध करू शकतो. म्हणूनच या जगामध्ये कोणालाच कमी समजू नका, कारण त्या परमेश्वराने प्रत्येकालाच दिव्य गुण दिलेले आहेत. तो ओळखूनच जीवन जगण्याचा प्रयत्न करा, नक्कीच यशस्वी व्हाल. मित्रांनो, आपण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक गोष्टीला 3 बाजू असतात. एक तुमची, एक त्यांची आणि एक खरी. ज्या घरात बापाला दारूचं आणि आईला देवाचं व्यसन असतं ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आपण जेव्हा दुसऱ्यांशी चांगलं वागतो ते दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्या स्वतःला चांगलं मिळावं म्हणून. आपण चांगलं वागून
चांगलं पेरत असतो. मित्रांनो, त्या जमिनीसाठी कोणीच बी पेरत नाही. आपल्याला धान्य पीक मिळावे म्हणूनच आपण बियाणे पेरतो. बँकेसाठी म्हणून कोणी बँकेत पैसे ठेवत नाही. आपल्याला व्याज मिळावे म्हणूनच बँकेत पैसे ठेवतो. अग्निगार म्हणून जरी त्यावर हात ठेवला तरी चटका बसणारच. जे तुम्ही दुसऱ्याला देता तेच तुमच्या आयुष्यात बुमरँग होऊन परत येतं. मित्रांनो, कर्माला कोणताही मेनू नसतो. तुमची पात्रता तुम्हाला मिळतेच. कर्म कधीच पत्ता गमावत नाही. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. मित्रांनो, लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे आपल्याला अनेक जण असतात. पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. मित्रांनो, या समाजात विश्वासू म्हणून कुणीच कुणाच्या जवळचा नाही आणि हीच खरी समस्या आहे. म्हणूनच जगण्याच्या पौर्णिमा कमी आहेत आणि वागण्याच्या अमावस्या जास्त आहेत. समाजात, कुटुंबात आणि परिवारात हल्ली माणसं पहिल्यासारखं सुखदुःख कुणाला सांगत नाहीत. मनाचा कोंडमारा होतोय म्हणूनच कोणी आनंदी दिसत नाही. मित्रांनो, आपण संपूर्ण आयुष्यभर धावपळ करून काय मिळवतो याचा जरा विचार करा. पैशाने बँकेचे अकाउंट भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मनं सुखदुःख वाटून घेऊन ती आनंदाने भरा. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली गोष्ट आपोआप निघून जाते. जसे पाणी आले की घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो. तसंच आपल्याकडे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. वाचता किंवा सांगता येण्यापेक्षा ज्ञानेश्वरी जगता आली तर न मरताच तुमचा मोक्ष हाती येईल. मित्रांनो, कोणाचा साधेपणा बघून त्याला फसवू नका. तो माणूस एक वेळ शांत राहील, पण वेळ मात्र तुमच्या कृत्याची आवर्जून नोंद ठेवतं आणि योग्य वेळी तुमचा पुढचा मागचा हिशोब करून तुम्हाला व्याजासहित दामदुप्पट परतफेड करायला भाग पाडतं. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. जेव्हा आपण त्या मर्यादा ओलांडतो तेव्हा मात्र फक्त दुःखच आपल्या वाट्याला येतं. मित्रांनो, निसर्ग कुणालाही दुःख देत नाही. आपल्या सवयी आपल्याला दुःख देत असतात. आपल्या व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथेच टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत असतात आणि मित्रांनो, आपलं हसू आपणच करून घेतो. मित्रांनो, प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलते. तसेच अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं हे चांगलं आहे. मित्रांनो, जी व्यक्ती देवावर विश्वास ठेवून आपले काम करते तर तिच्यासोबत होणाऱ्या छळाचा हिशोब सुद्धा तो परमेश्वरच करतो. जीवन सहज सोपं व्हावं यासाठी प्रार्थना करू नका, तर आव्हानात्मक जीवनाला सामोरं जाण्याची शक्ती मिळावी म्हणून यासाठी प्रार्थना करा. मित्रांनो, सावलीला कधीही घाबरू नका. तिच्या उपस्थितीचा अर्थ म्हणजे प्रकाश आपल्या आसपास आहे. मित्रांनो, हसू आलं की हसायचं, रडू आलं की रडून घ्यायचं, हेच तर जिवंत असल्याचं लक्षण आहे. नवऱ्याजवळ पैसा नसेल तरीही बायको संसार करू शकते, परंतु
नवऱ्याशी भांडल्याशिवाय ती संसार कधीच करू शकत नाही. सुंदर असणं महत्वाचं नाही, आपण कोणासाठी तरी महत्वाचं असणं हेच खरं सुंदर आहे. मित्रांनो, एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला. तो शेतकरी खूप मेहनती होता. त्याने आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु त्याचे पीक अनेकदा खराब झाले. कधी दुष्काळ असायचा, तर कधी पूर असायचा, तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा. काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब झाले. एके दिवशी शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हणाला, हे देवा, लोक तुला सर्वज्ञ मानतात ना, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. तुमच्या इच्छेशिवाय इथे पानही हलत नाही असं सर्वजण म्हणतात. पण मला वाटतं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नाही. तुम्हाला शेती कशी करावी हे देखील माहीत नाही. जर तुम्हाला कळलं असतं तर दरवेळी येणारे पूर, वादळ कधी आलेच नसते. एखाद्याला किती नुकसान सोसावं लागतं हे तुम्हाला थोडंही माहीत नाही. आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद तुम्ही जर मला दिली तर तुम्ही बघा, मी इतरांच्या साठ्यात गुंतवणूक करेल. या शेतकऱ्याची टीका ऐकून देवाला हसू आले आणि शेतकऱ्यासमोर देव हजर झाला आणि त्या शेतकऱ्याला म्हणाला की आजपासून मी तुला शक्ती देतो की तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता. तुम्ही तुम्हाला हवे तसे करा. मी अजिबात तुमच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल. मित्रांनो, तो शेतकरी खूप आनंदी झाला. शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले. जेव्हा त्याला वाटले की शेताला सूर्यप्रकाशाची गरज आहे, तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली. पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडतो. वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर काहीच परिणाम होऊ दिला नाही. यावर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आल्यासारखी कापणी झाली. हिरवीगार पिकं बहरली. तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह सर्व काही दाखवून देऊ इच्छितो. शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू शकतो. माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील. काही दिवस गेले आणि पिकं काढणीला आली. शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली, पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला. तो जोरजोरात रडू लागला आणि मोठ्याने ओरडू लागला, कारण गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाणा नव्हता. आतून संपूर्ण कानातले रिकामे होते. शेतकरी खूप दुःखी झाला. त्याने देवाचा धावा केला, हे परमेश्वरा, तू माझ्या बाबतीत असं का केलंस? तू मला शिक्षा दिलीस का? देव म्हणाला, अरे बाळा, हे तर होणारच होतं. तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस, पण वादळांशी झुंजण्याची संधी तू कधीच दिली नाहीस. तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करू दिला नाहीस. तू त्यांना आंघोळ करून दिली नाहीस. सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना कधीच करू दिला नाही आणि त्याचमुळे सर्व झाडे आतून पोकळ झाली आहेत. जेव्हा वादळ, मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो, तेव्हाच ही झाडं आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असतात. आणि या संघर्षातूनच एक शक्ती जन्माला येते, ज्यामध्ये ऊर्जा असते आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखा आहे, जो फुटला नाही. त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले, त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न रिकामी आहेत. त्यात गव्हाचा एकही दाणा नाही,
कारण तुम्ही तुमची रोपटी संघर्षाला पाठवलीच नाहीत. मित्रांनो, लक्षात ठेवा की अग्नीमध्ये तपश्चर्या करणे, हातोडीने मारणे यांसारख्या परीक्षांना तोंड द्यावे लागते, तेव्हा सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होते. कोळशाचा तुकडा तेव्हाच हिरा बनतो जेव्हा तो उच्च दावे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीतून जातो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा कोणतेही आव्हान नसेल तर आपण सुद्धा गव्हाच्या कानाप्रमाणे पोकळ राहू. मग आपलं अस्तित्वच राहणार नाही. मित्रांनो, आपल्या अडचणी, आव्हाने, समस्यांनी आपल्याला अधिक हुशार बनवलं आहे. जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हानं आली तर घाबरू नका, तर त्यांना सामोरे जा. विश्वास ठेवा की तुम्ही सुधाराल आणि तुम्हीच मजबूत बनाल. मित्रांनो, कोणीतरी बरोबरच म्हणलंय, आयुष्य जगणं सोपं नाही. इथे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचा देव बनत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं समजतं की संघर्षाशिवाय आपण पुढे कधी जाऊ शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.